मित्रा, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघ. तुला समजेल की शेतकऱ्याला राजा माणूस का म्हटलं जातं. विषय असा झाला मित्रांनो, आज आम्ही बनकरांजा या गावामध्ये आलेलो होतो. या गावामध्ये एक गाय होती. त्या गायीचा इतिहास असा आहे की या गायीला लंपी झालेला. लंपी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यानं एक दोन डॉक्टरांना दाखवलं. लंपी बरा झाला. परंतु मित्रांनो, लंपी आजारामध्ये ज्या गाठी अंगावर येऊन फुटत होत्या त्याच्यातीलच एक गाठ पायाला आलेली. मित्रांनो, हा जो पाय दिसतोय तुम्हाला अर्धा तोडलेला आहे. आता अर्धा पाय का तोडावा लागला तर त्याच्या मागं मुख्य कारण म्हणजे जी जखम होती ती 2-3 डॉक्टरांना दाखवूनही बरी झाली नाही आणि तिला त्या ठिकाणी गँग्रीन झालं, जे की मांस सडत होतं. जर पाय तोडला नसता तर मित्रांनो गायीचा जीव गमवावा लागला असता आणि शेतकरी इथंच राजा ठरतो. मित्रांनो, गायीला आज जागेवरच बसून चारा पाणी केलेलं आहे. त्यासोबतच गायीची पोटच्या मुलासारखी काळजी घेत या गायीला आज वाचवून शेतकरी अशा पद्धतीनं लेकरासारखं घरी सांभाळत आहेत. तर हेच कारण आहे मित्रांनो शेतकऱ्याला राजा म्हणून घेण्याचं, शेतकऱ्याला राजा म्हणण्याचं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.